नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आहे ना गौरी गणपती निमित्त आहे ना स्वीट अशी रेसिपी म्हणजे शंकरपाळी बनवणार आहे. एकदम खुसखुशीत अशी आणि एकदम प्रमाणबद्ध. तुम्ही पण त्या पद्धतीने नक्की बनवा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर करू रेसिपीला सुरुवात. चला तर रेसिपीसाठी लागणार साहित्य बघू. इथे मी ना ह्या वाटीने ना 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं म्हणजे अर्धी वाटी साखर घेतली. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्याच वाटीनं पाऊण वाटी पाणी घ्यायचे. प्रमाण अगदी असंच ठेवायचं. आणि 2 चमचे तूप घेतलेले. तूप पण आपल्याला एवढंच घ्यायचं म्हणजे ते पिठाला चोळून घ्यायचं मोहनसाठी. आणि आता आहे ना आपण साखरेचं पाणी करून घेऊ. तर मी इथे पातेलं गरम करून घेतले. त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं पिठावून आणि साखर टाकून घ्यायची. आपल्याला काही पाक बीक नाही एकदम असते ना, फक्त साखर पाण्यामध्ये ना विरघळून घ्यायची. गॅस बंद करायचा आहे. आपली साखर आहे ना 1-2 मिनिटातच विरघळ. तर आता इथे ना साखर विरघळून झाली. मी इथे पिठी साखर घेतली. तुम्ही त्याऐवजी आपली साखर पण घेऊ शकता. आपल्याला विरघळून घ्यायची नाही. ती पिठी साखरेमध्ये कसं खडे राहते ना, पिठी साखरेची वेळ मग ती विरघळ हे होते. आता ती पाणी साईडला ठेवलं आपण साखरेचं. आता तूप आहे ना चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे पिठाला लावायसाठी. आता आपलं हे तूप आहे ना ते पण गरम झालं एकदम कडकडीत. आता पिठावर घालून घेऊ आणि हे ना चांगलं पिठाला चोळून घ्यायचे आपल्याला. तर मी पूर्ण पिठाला चोळून घेतले. तुम्ही बघू शकता आपलं मोहन एकदम बरोबर झालं. कसं समजा अशी मूठ वळली ना तर समजायचं आपण जे तुपाचं मोहन घेतले ते बरोबर झाले. तुपाचं प्रमाण अगदी योग्य ठेवायचं, नाही तर आपले जास्त झालं ना तर शंकरपाळ्या आहे ना तेलात विरघळते. आता यामध्ये आपण साखरेचं पाणी केलं ना ते थोडं थोडं करून घालायचं आणि याचं गोळा बनवून घ्यायचं. मी असं मळून घेतलंय. मला जेवढं आहे तेवढं सगळं पाणी लागलेलं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे. आता याचे आपण ना 2 असे गोळे करून घेऊ आणि आता लाटून घेऊ. आता मी असं चपातीसारखं लाटून घेतलं. परत आपल्याला ना त्याची अशी घडी करायची. असं करून म्हणजे काठ जे आपले काठाने चिरले ना ते पण येतील. आणि आता परत याची ना चपातीपेक्षा थोडी जाड ठेवायची, आपल्याला लाटून घ्यायची. इतकी छान ही शंकरपाळी होती ना. आता गौरी गणपतीचा सण पण येतोय, त्यामुळे तुम्हाला गौरी गणपतीसाठी नैवेद्यासाठी शंकरपाळी खूप छान आहे करायला. नक्की करून बघा. एकदम खुसखुशीत अशी होती. तर आता ना आपण याच्या नाही अशा कडा काढून टाकू म्हणजे आपल्याला शंकरपाळीला छान असा आकार येतो. चौकोनी छान असं कापून घेऊ कडेचा भाग. आणि आता याचे ना आपल्याला शंकरपाळीच्या आकारात पीस करून घ्यायची. तुम्ही आवडत तशी चौकोनी करू शकता, नाही तर मग शंकरपाळीसारखी पण करू शकता. आणि आपल्याला इतकीच जाड ठेवायची, अशी जाडी ठेवायची. मी शंकरपाळीच्या आकारातच कट करून राहिली. तर मी आता नाही सगळे शंकरपाळ्या लाटून अशा कट करून घेतले. तुम्ही बघू शकता या जाडीचे असे ठेवायचे. आता आपण यात तेल गरम झालंय का नाही पाहू. तेल एकदम मिडियमच गरम करायचं, आपल्याला जास्त नाही. हे अशा प्रकारे तर आपलं तेल गरम झाले. आता आपण यामध्ये एक एक करून सोडून घेऊ आणि एकदम मिडियम गॅसवरच आपल्याला ते तळायचे. कारण नाही तर मग जास्त मोठा गॅस असला ना तर वरतून लाल होते ना, आतमध्ये ना कच्च्याच राहते. त्याच्यामुळे मिडियम गॅसवरच तळायचे. तर अशा कलरच आपल्याला ते तळून घ्यायचे. जास्त पण नाही लाल करायचे, मग ते परत जळकट होते. आता मी हे सगळं काढून घेते, तळून झाले. तर अशा प्रकारे ना आपली शंकरपाळी तयार झाली. तुम्ही बघू शकता. आणि या गौरी गणपती सणाला नक्की करून बघा. माझ्या पद्धतीने तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.